आदेश द्या, खून का बदला खून से लेंगे। दगडाला देवेंद्र फडणवीस समजून हार घालून अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निगृहपणे हत्या झाली। या घटनेनंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता भीतीने ग्रासलेली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये गृह मंत्रालय आणि गृहमंत्री फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं एकत्रित श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी दगडाला प्रति देवेंद्र फडणवीस म्हणून हार घालून निषेध नोंदवण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महिला अध्यक्षा प्रिया बसवंती, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवकचे प्रशांत बाबर यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांनी राज्यातील गृह मंत्रालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढले। आता एकजुटीने या सरकारच्या विरोधात लढाई लढावी लागेल, त्यासाठी आपण एकत्रच राहू अशी हाक देण्यात आली। शिवसेनेच्या नेत्यांनी तर उद्धव साहेब तुम्ही आदेश द्या, खून का बदला खून से लेंगे या शब्दात या घटनेचा संताप व्यक्त केला। दरम्यान यावेळी कोण कोण काय काय म्हणालं पाहूयात। किती अपयशी झालंय याचं जिवंत उदाहरण आपण सर्वांनी पाहिलंय। स्वर्गीय अभिषेक विनोद घोसाळकर एक खंदा शिवसैनिक, उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या सोबत काम करणारा हा शिवसैनिक, त्यांचे वडील विनोद घोसाळकर शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख, माजी आमदार, उपनेते, अनेक पदावर काम केलेले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि अशा बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं संपवायचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय। महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाहीये, देशामध्ये ज्याप्रमाणे हुकुमशाही सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या निंदेश सरकारच्या माध्यमातून हुकुमशाहीचं राज्य सुरू झालेलं आहे। आणि एवढा मोठा प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडतोय। निंबर्गी सरांनी सांगितलंय, सगळं पाडा वाचलाय, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा प्रकार, निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। या निंदेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमले आहोत। आपल्याला सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल। त्या व्हिडिओमध्ये अतिशय विश्वासाने विश्वासघात करून मारलेला आहे। शिवसेनेचे घोसाळकर साहेब हे सिंह आहे, त्या सिंहाचा छावा होता। जर त्यांनी यांना माहीत असलं असते की असं घरी बोलून बसून बोलून मागे झालेल्या घटनांची माफी मागून इथून पुढे मी चांगलं राहतो असं बोलून अशा पद्धतीनं मिटवून मग थोडस उठून तो माणूस बाजूला जातो आणि रिव्हॉल्वर काय पिस्तूल त्याचं शस्त्र लोड केलेलं ऑलरेडी ते धडा 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 गोळ्या घालतो। तो शिवसैनिक होता, त्यांना ही जर कल्पना असली असती तर त्याला त्यांनी पुरून उरला होता असं आमचा अभिषेक घोसाळकर साहेब आमचे होते। शिवसैनिक अशा गुंडांना कधी घाबरत नाही। पण आता आजकाल काय चाललंय, कुणी आवाज उठवला की त्याचं काय तर काढायचं, त्याला काय तर दाबायचं, मग कोणाच्या मागं काय लागेल ती लावायचं। श्रीमंत असेल तर ईडी लावायचं, काही वेगळ्या केसेस असतील तर सीबीआय लावायचं, छोटा मोठा असेल तर तडीपार हद्दपार लावायचं, जुने खोटे केसेस हुडकून काढायचे। कालच बघितलं की तुम्ही शिवसेनेच्या माजी नगरसेवकला चर्चाला बोलून त्यांना गोळ्या घालून खलास केलं। त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्या आमदारांनी पोलीस चौकीत जाऊन गोळीबार केला, त्यामध्ये दोघं जखमी झाले। एका पुण्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पोलिसाला चापट मारण्यात आली। अलीकडच्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये
महिला सुरक्षित नाहीत. तुम्ही मणिपूरमध्ये बघता की ओपन महिलांची लग्न दिंड काढले जाते. अशा सर्व प्रकारचे या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये निषेध व्यक्त करण्याकरता भविष्य काळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये आता तिन्ही पक्षाला जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम तुमच्या आमच्यावर खऱ्या अर्थानं आता आलेलं आहे. कारण जसं जसं एक्झिट पोल येतात आणि त्यांना मायनस दाखवलं जातं, पण त्याच्यासाठी रोज एक नवीन प्रयोग करण्याचं काम सध्या या शासनाचं सुरू आहे. फक्त काही करायचं आणि सत्तेवर यायचं आहे आणि सत्तेवर येण्यासाठी मग वाटतं ते केलं तरी चालेल. मग देशाची लॉ अँड ऑर्डर बिघडली तरी त्यांचं काही देणं घेणं नाही. ते आता म्हण होतं ना की आपलं ते बाळा दुसऱ्याचा कार्ट्या, तशा पद्धतीने काही करा, आमच्याकडे सगळे गुन्हे माफ. तुम्ही मर्डर तरी करून आला तरी आमच्याकडे तो आला की तुम्हाला कुठली सजा नाही, शिक्षा नाही, इन्क्वायरी सुद्धा नाही. अशा पद्धतीचं राज्य सध्या चालू आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण काल घडलेल्या त्या इन्सिडेंट्सवरून आपल्याला लक्षात येते. घोसाळकरांचा बोलवून चौकीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करतात काय, इन्स्पेक्टर बाहेर जातो काय आणि इन्स्पेक्टर हात येईपर्यंत गोळ्या घालून त्याला संपवण्याचं काम गायकवाडनी केलं. तर तशा पद्धतीचं काम घोसाळकरांच्या बाबतीत सुद्धा घडलं. अनेक इन्सिडेंट्स आपण बघतोय. दर 4 दिवसाला एक नवीन इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळते की ह्या पद्धतीने लोकांची हत्या केली जाते. लोकांना दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचं काम आहे. वेळ पडली तर उद्या ह्यांची जर लॉ अँड ऑर्डर अशीच बिघडली तर लोक रस्त्यावर एकमेकाला धरून मारामारी करतील आणि संपवण्याचं काम होईल. अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे.